चला लवकरात लवकर नवरदेवाला आणायचं आहे। विवाहाचा गोरज मुहूर्त टळत चाललेला आहे। चिरंजीव नितीन आणि चिरंजीव सौभाग्यवती कांक्षणी खुशाली यांच्या वैवाहिक जीवनातला हा आनंदाचा क्षण, त्यांच्या जीवनातली ही संसाराची पहिली पायरी आज या ठिकाणी मोठ्या आनंदाने साजरा होत आहे। आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। चिरंजीव नितीन म्हणजेच सन्माननीय श्री पांडुरंग रघुनाथ तरे मुक्काम आशले यांचा लाडका पुत्र, तर चिरंजीव सौभाग्यवती कांक्षणी खुशाली सन्माननीय श्री चंद्रकांत बाबू फुलोरे मुक्काम द्वारली यांची लाडकी कन्या। तर दुसरा विवाह चिरंजीव मनीष श्री पांडुरंग रघुनाथ तरे यांचा लाडका पुत्र, तर चिरंजीव सौभाग्यवती कांक्षणी सुजाता म्हणजे श्री दत्ता रामा पाटील मुक्काम पडले यांची लाडकी कन्या। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा। नमो शारदा तत्वारवाचा नमो पंत अनंत या राघवाचा। या राघवाच्या चरणी या गणरायाच्या चरणी आलेल्या सर्व परिवाराचं, पाहुण्यांचं, नातेवाईक, मित्र परिवार, सगळे सोयरे, आप्तेष्ट, नेते मंडळी, गावकरी आणि वारेकरी या सर्वांच्या या ठिकाणी मनापासून स्वागत आहे। आपण सर्वांना विनंती करतोय आपण विराजमान व्हायचं आहे आणि आजच्या सोहळ्यातील गुरुजींना मी विनंती करतोय आपण लवकरात लवकर विवाहाचा हा अविस्मरणीय क्षणाचा शुभारंभ करावा। मी गुरुजींना विनंती करतोय आपण लवकरात लवकर विवाहाचा शुभ मुहूर्त करावा। हॅलो, मामाने नवऱ्या मुलीला लवकरात लवकर विवाह मंचाकडे घेऊन येण्याची तयारी करायची आहे। अक्षदा वाटलेत का बघून घ्या एकदा, परत अक्षदा वाटलेत का बघून घ्या एकदा। हॅलो, मामाने नवऱ्या मुलीला लवकरात लवकर विवाह मंचाकडे घेऊन यायचं आहे। हॅलो, मामाने नवऱ्या मुलीला लवकरात लवकर विवाह मंचाकडे घेऊन यायचं आहे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवा सर्वकार्येषु सर्वदा। सुमूर्त सावधान स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मुरीश्वरं सिद्धितं बल्लाळु मुरुडं विनायकमहा
बीजात्मकं सुवरदं विघ्नेहरं ओझरं ग्रामोरा जणा संस्थितो गणपते भूर्यात् सदा मंगलम शुभलग्न सावधान गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा शरयु महेंद्र तनया शर्मन्वती वेदिका क्षिप्रा वेत्रवती महासुर नदी ख्याता गया गंडकी पूर्णा पूर्ण जले समुद्र सरिता कुर्या सदा मंगलम शुभमंगला 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 सावधान सावधान शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान संपदा बहु तुम्हा लाभो तही सदृढ साधोनी स्थिर कर्मयोग अपुल्या वा बांधवा भूषण सारे राष्ट्र दुरी नहीं कथित कीर्ति करा उज्ज्वला ग्राह्याश्रम तुम्हा वधुवरा कुर्या सदा मंगलम शुभमंगला सावधान शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान लक्ष्मी कौस्तुभं पारिजातक सुरा धन्वन्तरी चंद्रमा दावा काम दुधासुरेश्वर
गजो रंभा दिदे वांगणा अश्वासक मुखो विष हरिदनो शंखामृत जामुदे रत्नानि चतुर्दश प्रतिदिने कुर्या सदा मंगलम शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान श्रीरामा पुरुषोत्तमा नर हरे नारायण केशवा गोविंदा गरुडोध्वजा गुणनिधे दामोदरा माधवा श्रीकृष्ण कमलापते यदुपते सीतापते श्रीपते वैकुंठा धीपते चराचरपते लक्ष्मीपते पाहिमा शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान आली लग्न घटी समीप नवरा घेऊनिया वागरा गृह्योक्ते मधुपर कपूजन करा अंत पटा तेदरा दृष्टा दुष्ट वधूवरा न करता दोघे करा उभी वाचन प्रेम बहुगल बलान करणे कुर्या सदा मंगलम शुभमंगल सावधान अविरल मदधारा ध्वत कंब्या सुरण्या फणिवरयुत गात्रा सिद्ध साध्यादि वंद्या प्रविवन त्वर्जनत सिद्धती साध्य वंद्या त्रिभुवन जित धात विद्वसन्नोक्ष वितरतु गज वक्रा सततं मंगलं सुमूर्ता सावधान
सकल भुवन वंदन सन्नो कन्न प्रतिदिन संनोदो प्रतिदिन सर्वुन्न परम पुरुष चित्ता रुद्र तो रोहिणीश कुमुद कुल विकासी सततम मंगलम सुमूर्त सावधान रडून रडून डोळे लाल झाले मुलीचे कवन कसिल सारे दुःख त्या माऊलीचे जनी चरण कन्या वंदून दूर जाई पुषित पुषित डोळे पातली माय मागे सुमूर्त उशीर बहु झाला बैसके वाहनात दिलभर धरू नको तू खेद आता मनात मनाची पिटी बोलती हा विवाह परिवाडतो अमृताचा प्रभाव सावधान तदैव लग्नं सुतनिन्द देवो ताराबलं चन्द्रबलं देवो विद्याबलं देव बलं देवो लक्ष्मीप्रदं रामी सुमूर्त सावधान आपला देश इष्ट देवता कुलदेवता ग्रामदेवता चित्ती चिंतन सुमूर्त सावधान लक्ष्मी नारायणाचे चित्ती चिंतन करिजे सुमूर्त सावधान ब्रह्मा सावित्री चित्ती चिंतन करिजे सुमूर्त सावधान उमा महेश्वराचे चित्ती चिंतन करिजे सुमूर्त सावधान दोघे वधूवरा एक चित्त सुमूर्त सावधान यज्ञेश बोराय सुमूर्त सावधान राजंत्री सावचित्त सुमूर्त सावधान अति सुलग्न सुमूर्त सावधान अति समीप सुलग्न सावधान जय घंटा शब्द प्रमाण सुमूर्त सावधान उपस्थित झालेल्या सर्व पाहुण्यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत आहे. जे पाठीमागे उभे मांडण्यावर आहेत पाहुणे आहेत त्यांना विनंती आपण पुढे येऊन विराजमान व्हायचं आहे. चिरंजीव नितीन आणि चिरंजीव सौभाग्यवती खुशाली यांच्या वैवाहिक जीवनातली ही पहिली पाऊल खूण. त्यांचं जीवन सुख समृद्धीचं आरोग्याचं भरभराटीचं जावो. त्या दोघांच्या जीवनात सदैव गोकुळ नांदो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आलेल्या सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा तरे आणि फुलोरे परिवाराच्या वतीनं मनापासून स्वागत आहे. या ठिकाणी वधूवरांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे माजी शुल्क उत्पादन मंत्री सन्माननीय जगन्नाथजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. साहेबांचं मनापासून स्वागत आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय संघर्ष समितीचे चंद्रकांतजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपलं मनापासून स्वागत आहे. त्याचप्रमाणे माजी नगरसेवक सन्माननीय भास्कर जोशी साहेब आपलं देखील मनापासून स्वागत आहे. त्याचप्रमाणे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या नगरसेविका सन्माननीय दमयंतीताई वजे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. ताईंचं मनापासून स्वागत आहे. अतिशय अविस्मरणीय क्षण आहे आणि या क्षणामध्ये आपण सारे जण या ठिकाणी आनंदित होऊन वधूवरांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहोत. पुढचा विवाह सोहळा चिरंजीव मनीष आणि चिरंजीव सौभाग्यवती सुजाता अवघ्या काही क्षणातच चिरंजीव मनीष म्हणजे आजच्या सोहळ्यातील नवरदेव या ठिकाणी उपस्थित हॅलो सन्माननीय
प्रकाश पाटील बदलापूर नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मनापासून स्वागत आहे. या ठिकाणी बऱ्याचशा आया माऊल्या उभ्या दिसत आहेत. बऱ्याचशा महिला वर्ग उभा दिसतोय. मी पुरुष मंडळींना आणि युवा पिढीतल्या मंडळींना विनंती करतो, आपल्या आया बहिणी उभ्या आहेत. स्त्री दाक्षिण्य दाखवायचं आहे. स्त्री सन्मान आपण दाखवतो. आज या ठिकाणी काही महिला भगिनी वर्ग उभा आहे. त्यांना बसण्याची व्यवस्था करायची आहे. आज 3 परिवार या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत. म्हणजेच तरे, फुलोरे आणि पाटील परिवार या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत. हॅलो. आपण त्या ठिकाणी काही महिला उभ्या आहेत. त्यांना बसण्यासाठी व्यवस्था करायची आहे. आणि उपस्थित VIP मंडळी जे आहे त्यांना मी विनंती करतोय, स्टेजच्या उजव्या बाजूला आपल्याला बसण्याची व्यवस्था केलेली आहे. त्या ठिकाणी विराजमान व्हायचं आहे. आजच्या सोहळ्यातील प्रमुख अतिथी, प्रमुख मान्यवर, या मान्यवरांसाठी स्टेजच्या डाव्या बाजूला बसण्याची व्यवस्था केलेली आहे. आपण बसून घ्यायचं आहे. शुभ मंगल सावधान सावधान, शुभ मंगल सावधान सावधान, शुभ मंगल सावधान सावधान. बदलापूरचे माजी नगरसेवक सन्माननीय विजय पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. साहेबांचं मनापासून स्वागत आहे. हा अविस्मरणीय क्षण आहे आणि या क्षणामध्ये आपण सारेजण या ठिकाणी एकवटलो आहोत. आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा तरे परिवाराच्या वतीने मनापासून स्वागत आहे. शुभेच्छा, आशीर्वाद सदैव या 2 जिवलगांच्या 7 जन्माच्या बंधनामध्ये अडकून जाणार आहेत. आणि आपण प्रत्येक वेळेला तयार होऊन, तयारी करून, नटून थटून थाटामाटात येत असतो या वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी. पण विवाहाचा गोरज मुहूर्त तितकाच महत्वाचा असतो. म्हणूनच मी चिरंजीव मनीष यांच्या परिवाराला विनंती करतो, आपण लवकरात लवकर नवरदेवाला घेऊन यायचं आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या नगरसेविका सन्माननीय विमलताई भोईर या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत. सौ विमलताई भोईर, आपलं मनापासून स्वागत आहे. आपण समोर येऊन विराजमान व्हायचं आहे. आपलं मनापासून स्वागत आहे. या ठिकाणी सांगर्लीच्या माजी सरपंच सन्माननीय रसिकाताई पाटील या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत. ताईंचं मनापासून स्वागत आहे. रसिकाताई पाटील, आपल्या मनापासून स्वागत आहे. अतिशय अविस्मरणीय शांत वातावरणामध्ये सन्माननीय चंद्रकांत पाटील, आपलं देखील मनापासून स्वागत आहे. संघर्ष समितीचे सरचिटणीस, आपलं मनापासून स्वागत आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आदर्श नगरसेवक, सर्वोत्तम मताने निवडून येणारे
स्टायलिश नगरसेवक म्हणून ज्यांना आपण ओळखतो, नितीन पाटील, आपलं मनापासून स्वागत आहे. एक स्टायलिश नगरसेवक कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील आपलं मनापासून स्वागत आहे. या आनंदाच्या या सोहळ्याला आपण सारे जण या ठिकाणी आलेलो आहोत. हा आनंदाचा वातावरण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतोय. नक्कीच आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. पाव्यातला सूर जैसा ओठातुनी ओघळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. सुगंधा परी दरवळावा. अशाच या सुगंधापरी आपला आनंद सदैव दरवळत राहू दे. आपल्या सर्वांच्या घरात सदैव गोकुळ नांदू दे. सुखदुःखाचे वारे आपण सदैव आपल्या खांद्यावर पेलू दे, हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो. प्रत्येकाला याच शुभविवाहाच्या या सोहळ्यातून परत फेड म्हणून आपण प्रबोधन करत असतो, शुभेच्छा देत असतो, सुविचार देत असतो, विचार देत असतो. आणि याच विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी प्रत्येक वेळेला या निवेदनाच्या माध्यमातून मला संधी मिळत असते. आणि तितपतच या आगरी समाजामध्ये आपण पाहत असतो असे अविस्मरणीय क्षणाचे